थंडीला सुरुवात झाली का आपण डिंकाचे लाडू बनवतो आणि डिंकाचे लाडू म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतात. लहानापासून मोठ्यापर्यंत खाते इतके पौष्टिक असे लाडू तयार होतात. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण डिंकाचे लाडू बनवणार, त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघणार. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता जे साहित्य घेतले ते काही साहित्य आपल्या घरगुती सुद्धा आहे, काही आपल्याला दुकानामधनं आणावं लागलं. कारण लाडू बनवण्यासाठी जेवढे पौष्टिक सगळे पदार्थ आपण लाडूमध्ये टाकले तेवढे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. कारण आपण हे लाडू खास थंडीमध्ये खाल्ले जातात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जेवढं साहित्य असेल ना तेवढं सर्व जेवढं आपण लाडूमध्ये घालतो तेवढे सुंदर. आणि कॅल्शियम भरपूर असतं, त्याचप्रमाणे आयर्न भरपूर असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने लाडू जेवढे साहित्य घेऊन करते तेवढे अतिउत्तम. तर सर्वात मी घेतलेल्या जवळजवळ हे 50 ग्रॅम, ह्याला चिया सीड म्हणतात, ते घेतलेलं आहे. चमच्याच्या प्रमाणात बघतील तर जवळजवळ 5 चमचे घेतले. भोपळ्याचं बी घेतले 1 वाटी, सूर्यफुलाच्या बिया घेतल्या 1 वाटी, डिंक घेतलाय 1 वाटी, त्याचप्रमाणे अळीव घेतलेला आहे. जवळजवळ अळीव म्हटलं तर 4 चमचे इथे आपण अळीव घेतले. आत्ताच आपण लाडू बनवले होते अळीव, त्याचप्रमाणे अळीची खीरसुद्धा बनवलेली आहे. असे 2 आपण थंडीचे व्हिडिओ आत्ताच बनवले. तेच अळीव म्हटलं तर भरपूर पौष्टिक असं आहे. ज्या लोकांची कंबरदुखी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी अळीव खूप चांगलं असते, बऱ्याच जणांना माहिती असते त्याचे फायदे. त्याचप्रमाणे इथे घेतले 1 वाटी बदाम, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी खारीक पावडर, 1 वाटी काजू घेतलेले आहेत आणि पिवळ्या मनुका 1 वाटी. आता मी इथे ड्रायफ्रूट जेवढे घेतले तेवढे मी माझ्या आवश्यकतेप्रमाणे घेतले, तुम्ही ते कमी जास्त करू शकता. अर्धा किलो खोबरं घेतले, ते सुद्धा हे खिचून घेतले. तूप घेतले ते आपण आवश्यकतेनुसार. आता इथे आपण अर्धा किलो खोबरं घेतले, तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण गुळाचा वापर करणार आहोत. इतकं आपण साहित्य घेतले. तर चला आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया. पहिलं आपण घेणार आहोत खोबरं भाजून. खोबरं भाजण्यासाठी मी कढई घेतली आणि कढईमध्ये आपण खोबरं घालून घेऊया. आता खोबरं म्हटलं तर इथे मी थोडं थोडं करूनच खोबरं घालणार आणि भाजून घेणार आहे. खोबरं भाजताना सर्वात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला मीडियम गॅस ठेवून हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना दुसरी गोष्ट म्हणजे एकदम खोबरं आहे ना हे आपल्याला करपवायचं नाही. लो टू मीडियम गॅस करून ते खोबरं भाजून घ्यायचं आहे. पण खोबरं एकदम आपण जर का मोठा गॅस केला तर लगेच हे करपण्याची शक्यता असते आणि जर का हे खोबरं करपलं तर माझी टेस्ट असते ना ती करपण्याची येते लाडूला. त्याचप्रमाणे खोबरं जर का तुम्ही जास्त करपवलं तर त्याचा कलर देखील लाडूचा चेंज होतो. त्याच्यामुळे ना खोबरं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. थोडासा कलर चेंज झाला का हे खोबरं आहे आपण काढून घ्यायचं आहे. लो टू मीडियम गॅस करून मी खोबरं आहे हे भाजून घेतलेलं आहे. इतकं हा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलं. आता हे काढून घेते आणि बाकीचं खोबरं आहे ते सुद्धा आपण भाजून घेऊया. तर दुसरं सुद्धा मी सेकंड टाईम म्हणजे हे खोबरं टाकलं आणि ते सुद्धा भाजून घेतलेले आहे. आता खोबऱ्याचं प्रमाण बघितलं ना तर जवळजवळ एक मोठा बाउल घेतलं होतं आणि किलोच्या प्रमाणात बघितलं तर जवळजवळ हे अर्धा किलो मी खोबरं घेतलं होतं. आता हे सुद्धा भाजून झालेलं आहे, हे सुद्धा मी काढून. ठीक आहे ना, मी 1 चमचा तूप घेतले ते घालून घेते. तूप आहे हे मी गरम करून घेतलेले आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे डिंक. हा डिंक म्हटला तर आपण ना थोडा थोडा करून घालायचा आहे, एकदम सुद्धा डिंक घालायचा नाही आहे. कारण एकदम घातला तर तो डिंक आहे हा व्यवस्थित फुलत नाही. त्याचप्रमाणे जर काही इथे ना मोठा डिंक असेल तर तुम्ही थोडासा असा खलबत्त्यात वगैरे ठेचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुपामध्ये तळून घ्या तरी सुद्धा चालेल. डिंक आहे ना तो व्यवस्थित असा आपल्याला तुपावर परतून घ्यायचे, जेणेकरून हा मध्ये वगैरे असतो ना तो नाही तर कच्चा राहतो. त्याच्यामुळे व्यवस्थित फुलून द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे. आता इथे ना डिंक तळताना पण सर्वात महत्त्वाची टीप आहे की लो टू मीडियममध्येच आपल्याला हा डिंक आहे हा तळून घ्यायचा आहे. तो मोठ्या शिगेवर तळायचा नाही कारण तो लगेच फुलतो आणि लगेच करपण्याची शक्यता असते. तर डिंक आहे हा मी तळून घेतला आहे. बाकीचा सुद्धा सर्व डिंक आहे हा मी तळून घेते. तर डिंक आहे हा मी सर्व तळून घेतलेला आहे. आता इथे ना तुम्ही बघू शकता थोडासा तुपाचा आहे ना कलर चेंज होतो. त्याच्यामुळे नेहमी आपण जेव्हा कुठलंही साहित्य म्हणजे जेवढं आपण साहित्य घेतलं तेव्हा भाजताना थोडंच तूप घालायचं असते. आता डिंक भाजल्याने तूप थोडं जो शिल्लक आहे त्याच्यामध्ये आता आपण भोपळ्याच्या बिया घेतल्या होत्या 1 वाटी, त्या घालूया आणि त्यासुद्धा आपल्याला परतवून घ्यायच्या आहे. आता भोपळ्याच्या बिया आपल्याला परतवून घेताना त्यासुद्धा मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला परतवून घ्यायचे, जेणेकरून करपू बिया आहेत ना 1 मिनिटासाठी ह्या मी परतवून घेतल्या आणि बघू शकता थोड्याशाचा आवाज येतो तडतडण्याचा. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत सूर्यफुलाच्या बिया, त्यासुद्धा मी मिक्स करून घेते आणि 1-2 मिनिटांसाठी आपण ह्या परतवून घ्यायच्या. ज्या लोकांना ए जीवनसत्व कमी असेल त्याचप्रमाणे सी जीवनसत्व कमी असेल अशा लोकांना ह्या आवर्जून ह्या बिया खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यामुळे ना बरेच जण लाडूमध्ये ह्या बियांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलांना ह्या बिया आहेत ना खायला खूप आवडतात. 1-2 मिनिटं मी मीडियम गॅसवर ह्या परतवून घेतलेल्या आहेत, ह्या आता काढून घेते. त्याचप्रमाणे ह्या बियांचा फायदा आहे ना रोग प्रतिकार शक्ती आहे ना ती वाढविण्यासाठी, त्याचप्रमाणे पचनक्रिया ज्या लोकांची व्यवस्थित होत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ह्या बियाचा वापर केला जातो आणि भरपूर असं ह्याच्यामध्ये आयर्न सुद्धा आहे. बिया भाजून झाले इथे मी बदाम घेतले ते घालूया, ते सुद्धा आपल्याला तुपावर परतवून घ्यायचे. आता बदाम म्हटलं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे.
जर का हे व्यवस्थित भाजले गेले नाही तर आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचे असतात, त्याच्यामुळे ना ते व्यवस्थित मग मिक्सरला फिरले जात नाही. त्याचप्रमाणे थोडंसं तूप शिल्लक होतं, त्या तुपामध्ये हे मी भाजून घेते. बदाम बघू शकता, इतका कलर चेंज होईपर्यंत हे बदाम आहेत मी भाजून घेतले आहेत, मीडियम गॅसवर भाजून घेतल्यात. हे सुद्धा आपण आता काढून घेऊ. काजू भाजून घेऊया. काजू आहेत ते सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित भाजले ना का मिक्सरला फिरवले जातात. काजू आहेत हे कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेतात. बघू शकता असे मस्त असे आपण भाजून घेतलेले आहेत. आता हे सुद्धा मी काढून घेते. घालते त्यात सुद्धा आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे, जास्त परतवायच्या नाहीये. जर का तुम्हाला ह्या मनुका परतवायच्या नसतील तर तुम्ही नाही परतवल्या तरी सुद्धा चालेल. डायरेक्ट तुम्ही आपण ज्यावेळेस लाडू घालतो ना त्यावेळेस घातल्या तरी सुद्धा चालतील, पण मी 1 मिनिटासाठी फक्त हे परतवून देणार आहे. मनुका भाजून झाले इथे मी पुन्हा थोडंसं तूप घालते. अळी ती भाजून घेऊया. आता अळी सुद्धा आपल्याला लो टू मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि अळी सुद्धा आहे ना ही व्यवस्थित भाजायची, त्यामुळे ना ज्यावेळेस आपण लाडू खातो ना त्यावेळेस तोंडात जेव्हा ते अळी लागतो ना ते खूप छान वाटतं खायला. अळी भाजताना थोडासा ना असा आपला कलर चेंज होईल, त्याचप्रमाणे किंवा थोडासा आवाज येतो, त्यावेळेस आपण हे अळी भाजलं असं समजून जायचं. अळी सुद्धा मी हे भाजून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जे आपण चिया सीड घेतले ते सर्व घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण 1-2 मिनिटासाठी फक्त आपण परतवून घेऊया. हे दोन्ही मी आता एकत्र असे भाजून घेते आणि ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता जेवढे मी जिन्नस भाजलेले आहेत तेवढे सर्व एका प्लेटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे ठेवून दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला सर्व जेवढे पदार्थ आपण भाजतो ना त्यावेळेस वेगवेगळ्या तुम्ही प्लेटमध्ये काढले तरी सुद्धा चालतील. चिया सीड म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा माहिती सुद्धा नसेल. चिया सीड बरेच जण आपण दूध ज्यावेळेस बरेच जण दूध पितात त्याच्यामध्ये ह्या बिया टाकून सुद्धा पिल्या जातात. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये फायबर आहे, प्रोटीन आहे, त्याचप्रमाणे ओमेगा 3 आहे आणि हे सर्व ह्याच्यामध्ये ना भरपूर घटक आहेत. आरोग्यासाठी हे खूप चांगले असतात, त्याच्यामुळे ना लाडूमध्ये हे आवर्जून घातले जातात. आता हे सुद्धा मस्त भाजून घेतले, हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ते ना पुन्हा मी 1 चमचा तूप घालते. तूप आहे हे मी गरम करून घेतले. आता इथे ना आपण गव्हाचं पीठ घेतले ते भाजून घेऊया. आता इथे ना तुपाचं बरेच जण म्हणजे प्रमाण कसं काय, तर प्रमाण इथे जवळजवळ आपल्याला 50 ग्रॅमपर्यंत आपल्याला इथे तूप लागते. आणि तूप जेवढं तुम्ही घालतील ना तेवढं अतिउत्तम. जर तूप शरीरासाठी आपण खाल्लं तर चांगलंच असतं, पण जर का तुम्हाला प्रमाणशीर घ्यायचं असेल तर आपल्याला इथे जास्त काही तूप लागत नाही. 7-8 चमचे जातात. जेवढं आपण भाजायला तूप वापरतो तेवढंच हे महत्त्वाचं आहे. आता इथे गव्हाचं पीठ टाकल्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं की गव्हाचं पीठ हे व्यवस्थित हे भाजून घ्यायचं, त्यामुळे इथे ना तुपाची थोडीशी आवश्यकता जास्त लागते. मीडियम गॅसवर मी 1 मिनिटासाठी हे पीठ आहे हे तुपावर परतवून घेतलेलं आहे आणि इथे आता मला पुन्हा 1 चमचा तूप घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. आता इथे जसं तूप लागेल ना तेवढं आपल्याला घालायचं आहे. जेवढं हे पिठाला तूप सुटेल ना तोपर्यंत हे पीठ आहे आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. चमचे वापरले आहेत ना जे आपण पोहे खातो त्याच चमच्याने मी हे तूप टाकलेलं आहे. आता हे बघू शकता एक मीडियम गॅस गव्हाचं पीठ आहे हे भाजून घेतलंय. आता इथे आपल्याला लो गॅसवर आपल्याला हे पीठ आहे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून जेवढा ह्या गव्हाच्या पिठाचा कच्चापणा आहे तो सर्व गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. ते बघू शकता जवळजवळ मी 15 मिनिटासाठी हे पीठ आहे मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे आणि ह्याचा कलर देखील चेंज झाला आहे. इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढा कच्चापणा आहे तेवढा सर्व निघून जातो. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये पुन्हा मी 1 चमचा तूप घातलं आणि व्यवस्थित हे पीठ आहे हे भाजून घेतलेलं आहे. आता हे पीठ भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये मी खारीक पावडर घालते आणि ती सुद्धा आपल्याला परतवून घ्यायची आहे. थंडीमध्ये खास एक आवर्जून सर्व पदार्थ आहेत ते वापरले जातात लाडूमध्ये. आता हे बघू शकता एक मीडियम गॅसवर पुन्हा मी खारीक पावडर आणि पीठ आहे हे भाजून घेतलेलं आहे आणि 2 मिनिटानंतर मी हा गॅस आहे हा बंद करणार आहे. आणि त्यानंतर ही कढई आहे ही बऱ्यापैकी गरम असते, त्यामुळे ह्या कढईमध्येच हे आपण पीठ आहे आणि जे आपण खारीक पावडर आहे ही आपण ह्याच्यामध्येच ठेवून द्यायची आणि व्यवस्थित ही पुन्हा ही भाजली जाते. आता ही दोन्ही ना मी एकत्र व्यवस्थित भाजून घेतलं, जेणेकरून ना मस्त असं खारीक पावडर आणि गव्हाचं पीठ आहे ना हे खूप छान असं मिक्स होतं. अशा पद्धतीने ना आपण ह्या चमच्याने थोडंसं असं हे सर्व पीठ आहे असं फोडून घ्यायचं आणि थोड्याशा गुठळ्या होतात हे सर्व फोडायचं अशा पद्धतीने आणि मस्त असं एकजीव होतं दोन्ही साहित्य घातल्यावर आणि असं मिक्स करून घ्यायचं. आता मी गॅस इथे बंद केलेला आहे. जेवढं आपण साहित्य घातलं मी तुम्हाला ते दाखवते, कारण हे मी खोबरं भाजलेलं आहे. खोबरं हे हाताने आपण असं कुस्करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने सर्व असं आपल्याला हाताने असं बारीक करून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला ही अशी बारीक हाताने करायचं नसेल तर तुम्ही ते मिक्सरला सुद्धा मागे पुढे बटन करून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पण मी अशा पद्धतीने हे हातानेच मी असं हे कुस्करून घेणार आहे. त्याचप्रमाणे इथे आता आपण घेतलं आहे
बदाम सॉरी इथे आपण घेतले काजू, हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार, जाडसर याची पावडर करून घेतली. ह्या सर्व बिया आहेत ह्या सुद्धा आपण मिक्सरला जाडसर अशी पावडर करून घेणार आहोत. आता हे सर्व मागे पुढे बटन करून आपण अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्याचप्रमाणे हे बदाम देखील आहेत, हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून ह्याची पावडर करून घेणार. आणि डिंक आहे बघू शकता, हा हाताने सुद्धा आपण अशा पद्धतीने हा कुचकरून घ्यायचा आहे. आणि जर का तुम्हाला कुचकरून नको असेल तर तुम्ही इथे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. कारण इतका असा आपण हे बघा असा पटकन हा फुटला जातो, त्याच्यामुळे हे आपल्याला मिक्सर नाही फिरवलं तरी सुद्धा चालेल. आणि जर का तुम्हाला जास्त असं कडक वगैरे काही वाटला तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता. आणि इथे आपण जे ऑलिव्ह आणि चिया सीड घेतल्या ना, हे आपण असंच ठेवणार, हे मिक्सरला फिरवणार नाही आहे. मी खोबरं आहे हे सुद्धा हाताने कुचकून घेतली. त्याचप्रमाणे इथे जेवढं आपण साहित्य मी तुम्हाला दाखवलं होतं तेवढं सर्व हे मिक्सरला जाडसर याची पावडर करून घेतली आहे. फक्त ह्या मनुका आणि चिया सीड आहेत ते आणि ऑलिव्ह आपण हे अख्खंच ठेवलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपण सर्व मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये मी डिंक होता तो सुद्धा कुचकरून घेतलाय, तो सुद्धा घालून घेऊया. तर इथे आपण गव्हाचं पीठ आणि खारीक पावडर जी भाजली होती ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. सर्व साहित्य हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये मी पुन्हा इथे 1 चमचा भरून तूप घातलेलं आहे. आता इथे ना जेवढा मी गूळ घेतला होता तेवढं सर्व घालून घेते. आता मीडियम गॅसवर हे गूळ आहे हे आपल्याला सर्व वितळून घ्यायचं आहे. इथे गुळाचा ना आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त आपल्याला गूळ आहे हे वितळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही मीडियम गॅस किंवा मोठ्या शेगडीवर सुद्धा हे गूळ आहे हे वितळून घेऊ शकता. आता जेवढा बारीक तुम्ही गूळ कापतील ना तेवढं लगेच हे गूळ आहे हे वितळलं जातं. गूळ होतं ना तेवढं सर्व हे मी वितळून घेतलेलं आहे. बघू शकता आपल्या इथे पाक वगैरे काहीच करायचं नाही आहे. आता इथे मी गॅस बंद करते आणि जेवढं आपण हे साहित्य घेतलं होतं तेवढं सर्व ह्यामध्ये घालून घेऊया. आणि ही शेगडीवरच मी हे पातेलं ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जेवढं साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं होतं तेवढं सर्व घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कारण पातेलं कसं गरम असतं त्यामुळे व्यवस्थित मिक्स होते. ते सर्व मी मिक्स करून घेते बघू शकता. आणि इथे ना दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि गरम असतानाच आपल्याला इथे ना लाडू आहेत हे वाळून घ्यायचे. भांडं एकच घेतलं होतं त्याच भांड्याचा मी सतत वापर केला आहे. जास्त भांडीसुद्धा आपल्याला इथे लागत नाही. आणि त्यानंतर हे मिक्स केल्यानंतर हे भांडंसुद्धा बऱ्यापैकी गरम असतं त्याच्यामुळे लाडू आहेत ना हे व्यवस्थित वाळले जातात. मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता. हे मिक्स केल्यानंतर गुळामध्ये ना समस्त असं एकजीव झालं पाहिजे इथपर्यंत आपण मिक्स करून घेतलं. तोपर्यंत ना बऱ्यापैकी हे सर्व आपलं मिश्रण असतं हे सर्व थंड होते आणि आपण हाताने फटाफट हे लाडू आहेत हे आपण वाळून घ्यायचे आहेत. आता बघू शकता. आणि पातेलं मी अजून ना हे जेवढं मिश्रण घातलं होतं ना पातेल्यामध्ये ते मी दुसऱ्या प्लेटमध्ये घेणार नाही आहे. तर ह्या पॅनमध्येच आपण अशा पद्धतीने सर्व मिश्रण घेऊन आपण हे लाडू आहेत हे वाळून घ्यायचे आहेत. आणि हे लाडू आहेत ना हे गरम असताना वाळले ना मस्त हे वाळले जातात. असे घट्ट हाताने थोडेसे वाळायचे. आणि जर का तुम्हाला असं वाटलं ना तर पुन्हा काय करायचं हाताने ना सतत असं हे मिक्स करायचं एकजीव. कारण आपल्या हाताची उष्णता लागते आणि लाडू आहेत ना हे खूप छान वाळले जातात. एवढ्या ह्या साईजचा आहे हा मी लाडू आहे हा वाळून घेतलेला आहे. आता तुम्हाला जेवढा साईज लहान मोठा साईज जसा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही लाडू वाळून घेऊ शकता. आता बाकीचे सुद्धा सर्व हे लाडू आहेत हे मी वाळून घेते. सर्व लाडू आहेत हे मी बनवून घेतलेले आहेत बघू शकता. इतके मस्त असे हे लाडू आहेत हे रेडी होतात. आता बघा मी इथे लहान मोठे साईज अशा पद्धतीने हे सर्व लाडू मी बनवून घेतलेत. त्यामुळे डिंकाचे पौष्टिक लाडू हे मस्त असे रेडी आहेत, सगळ्यांना आवडतील. अशा पद्धतीने तुम्ही सर्व करून बघा. सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती त्याचप्रमाणे साहित्य सर्व देते. मी जेवढं साहित्य वापरलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता. पण एक लक्षात ठेवा जेवढं आपण खोबरं घेतो तेवढ्याच प्रमाणात आपण गूळ घ्यायचा. म्हणजे जर का तुम्ही पाव किलो खोबरं घेतलं तर पाव किलो आपल्याला गूळ घ्यायचं किंवा अर्धा किलो जर का तुम्ही प्रमाणात खोबरं घेतलं तर अर्धा किलो आपल्याला गूळ घ्यायचं. असं प्रमाण घेऊनच आपल्याला हे लाडू वाळून घ्यायचे. आणि जर का लाडू वाळताना तुम्हाला काही त्रास झाला तर पुन्हा असं मस्त घट्ट असं जेवढं आपण साहित्य घेतलं असं लाडू वळल्यानंतर सर्व कोरडं वाटलं तर पुन्हा मिक्स करून घ्यायचं हाताने आणि व्यवस्थित लाडू वाळून घ्यायचे. त्याचप्रमाणे तुम्हाला काही वाटलं की गुळाचं प्रमाण अगदीच कमी वाटलं तर तुम्ही इथे गुळाचा पाक पुन्हा बनवून ह्याच्यामध्ये घालून पुन्हा हे लाडू वाळू शकता. पण प्रमाण एकदम परफेक्ट आहे त्यामुळे लाडू हे खूप सुंदर बनतील. बघा इतके छान असे हे लाडू रेडी होतील. त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि भरपूर व्हिडिओ हा मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे लाडू कसे बनवायचे ती माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.
आता मी लाडू आहे हा तुम्हाला एक तोडून दाखवते. इतका मस्त असा हा लाडू आहे, हा रेडी होतो.